नागपुर में हुए चुनाव में भाजपा उम्मीदवार डॉक्टर राजीव पोतदार ने शानदार प्रदर्शन करते हुए भारी मतों से जीत हासिल की। डॉक्टर पोतदार को कुल 682 वोट मिले, जबकि कांग्रेस उम्मीदवार अतुल लोंढे को केवल 130 वोटों पर संतोष करना पड़ा। इसके अलावा 11 मत अवैध घोषित किए गए। चुनाव परिणामों ने कांग्रेस खेमे में चिंता बढ़ा दी है। जानकारी के अनुसार कांग्रेस के कुल 169 अधिकृत मतदाता थे, लेकिन पार्टी उम्मीदवार अतुल लोंढे को सिर्फ 130 वोट ही प्राप्त हुए। इसका मतलब है कि कांग्रेस अपने ही 39 वोटों को संभालने में नाकाम रही, जो सीधे तौर पर आंतरिक असंतोष और क्रॉस वोटिंग की ओर इशारा करता है। वहीं महाविकास अघाड़ी के समीकरण भी इस चुनाव में कमजोर पड़ते दिखाई दिए। आंकड़ों के अनुसार गठबंधन के करीब 81 वोट इधर उधर हो गए, जबकि 11 वोट अवैध घोषित हुए। राजनीतिक गलियारों में अब इस बात की चर्चा तेज है कि आखिर कांग्रेस और महाविकास अघाड़ी के वोट किस दिशा में गए, जबकि भाजपा ने एक तरफा बढ़त बनाकर विपक्ष को बड़ा झटका दिया। धन्यवाद। सर, मोठा विजय तुम्हाला मिळालेला आहे। 99 पेक्षा जास्त मतं, जवळपास 99 महाविकास आघाडीचे मतं तुम्ही फोडलेले आहे। निश्चितपणे आमच्या जवळ महायुती म्हणून 582 मतं होती आणि मला 682 मतं मिळाली आहे। म्हणजे 100 मतं ही महायुतीजवळ जेवढी मतं होती त्यापेक्षा अधिक ही मला मिळालेली आहे। आणि काँग्रेसचा तर अतिशय वाईट पराभव त्या ठिकाणी झाला आहे। त्यांच्याजवळ स्वतःचे 170 होते आणि महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते, ते 130 वर आलेले आहेत। म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली। काटेकोर नियोजन त्यांनी या निवडणुकीत केलं होतं आणि त्याचं यश म्हणून इतके मोठं यशस्वी ठरली। निश्चितपणे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री यांनी या निवडणुकीची धुरा पूर्णपणे अंगावर घेतली होती। अतिशय सूक्ष्म नियोजन, अतिशय चांगलं नियोजन या निवडणुकीमध्ये त्यांनी केलं। ते पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते। एकेका नगरपालिकेतल्या एकेका नगरसेवकाला कशा पद्धतीनं मनवायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय प्रभावीपणे केल्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपूर्ण टीमनी जबरदस्त काम केलेलं आहे। हा केवळ डॉक्टर राजीव पोतदार यांचा विजय नसून महायुतीचा विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय। त्या ठिकाणी ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल आणि शिवसेनेचे कृपालजी तुमाने आणि सर्व नेते त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवार गटाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे। तुमच्याकडे संख्याबळ होतं, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात विजय होईल असं वाटलं होतं का? संख्याबळ भाजपकडे होतं निवडणुकीत? संख्याबळ होतं आणि मी म्हटलं होतं सकाळी की 650च्या वर मतदान निश्चितपणे मला मिळेल, पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मतदान या निवडणुकीमध्ये मला मिळालेलं आहे। आणि काँग्रेस डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप प्रस्तुत करता है चंद्रपुर का बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज, सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चंद्रपुर, AICT नई दिल्ली एवं महाराष्ट्र शासन द्वारा अप्रूव्ड, जहां मिलती है क्वालिटी एजुकेशन और शानदार करियर की गारंटी। सेशन 2026-27 के लिए BTech में कंप्यूटर साइंस, डेटा साइंस, एरोनॉटिकल इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल और माइनिंग इंजीनियरिंग के लिए एडमिशन शुरू। SC, ST, NT, VJ, SBC छात्रों के लिए सरकारी स्कॉलरशिप के तहत निशुल्क प्रवेश। OBC और ओपन कैटेगरी के लिए 50% तक फीस में छूट, साथ ही माइनॉरिटी और EBC स्कॉलरशिप उपलब्ध। आज ही संपर्क करें सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, DTE कोड 4703, वडगाम वार्ड चंद्रपुर। मोबाइल नंबर 9800004715।